रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 300 खाटांच्या नवीन आंतररुग्ण इमारतीचे भूमिपूजन। नव्या इमारतीस 105.49 कोटी निधीस प्रशासकीय मान्यता। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय 300 खाटांचे नवीन आंतररुग्ण इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन आज करण्यात आले। या इमारतीसाठी 105.49 कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली। यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, उद्योगमंत्री उदय सामंत, फलोत्पादन व रोजगार मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार संतोष बांगर, जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलो। अतिशय चांगल्या पद्धतीची इमारत, अतिशय देखणी इमारत उभी आपण करतोय, परंतु त्या इमारतीच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने योगदान देणारे शहरातले किंवा या मुख्यालयाच्या ठिकाणचे आमदार ज्यांनी आम्हाला अत्यंत आग्रहाने बोलवलं, त्यांना खरं तर आम्ही सांगत होतो तुम्ही भरत शेठ हा कार्यक्रम उरकून घ्या, तुम्ही ऐकाय आणि आम्ही ऐकाय, पण तरी सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की ही एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची इमारत जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त आणि भविष्याच्या दृष्टीने सुद्धा अतिशय आवश्यक असणारे असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह धरणारे, या इमारतीबरोबरच या मतदारसंघातल्या प्रत्येक कामासाठी अत्यंत आग्रही असणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्मान्य मान्यवर, खरं तर रायगडमध्ये या अशा पद्धतीची इमारत उभा करणं ही गरज होती। बऱ्याच वेळेला यासाठी सातत्यानं अनेक लोकांची मागणी होती, पत्रकार महोदय सातत्यानं पाठलाग करत होते। मगाशी सन्माननीय उदय सामंत साहेबांनी सांगितलं तसं आदरणीय सर्वच लोकप्रतिनिधींचा सुद्धा सातत्यानं पाठपुरावा होता, अनेक एलईपी सुद्धा होत होते, परंतु महेंद्र शेठ खरोखरच तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी करायला पाहिजे, लोकप्रतिनिधी हा सातत्यानं प्रयत्नशील असला पाहिजे। ज्या प्रश्नांसाठी आपण काम करतो ते काम अतिशय सजगतेने व्हावं यासाठी सातत्यानं पाठलाग करणं, चिकाटी करणं, प्रसंगी भांडणं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कामासाठी अतिशय आग्रही राहणारे आपल्या मतदारसंघातला प्रत्येक प्रश्न सोडवणं यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते सगळंच्या सगळं करत असल्यामुळं अनेक लोकांचं अनेक वर्षाचं भाग्य तुमच्या पदरी पडलं असं मला काय हरकत नाही। मी या राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून पहिल्यांदा महेंद्र शेठजी आपलं अभिनंदन करतो एवढ्याचसाठी की अनेक इमारती आपण बांधल्या जातात, परंतु त्याच्यासाठी प्रयत्न कोणी केले, त्याच्या कुणाच्या कालावधीमध्ये सुरू झालं, कुणाच्या कालावधीमध्ये ते पूर्ण झालं, हे सगळ्याच्या सगळे ज्यावेळेला पुढे सुद्धा सांगतील लोक, त्यावेळेला निश्चितपणे तुमचा उल्लेख केल्याशिवाय या सगळ्या कामकाजासाठी पुढे जाता येणार नाही आणि म्हणून निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कामासाठी केलेल्या कामकाजाबद्दल मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। खूप चांगल्या पद्धतीनं या मतदारसंघातल्या अनेक योजनांसाठी एका बाजूला भरत शेठ असतील, दुसऱ्या बाजूला महेंद्र शेठ असतील आणि तिसऱ्या बाजूला आपण असाल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सगळ्या टीममध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनेक योजनांसाठी, अनेक निधींच्यासाठी, नवनवीन अशा विकासाच्या सगळ्या प्रकल्पांसाठी जे जे काही काम केलं, मंजुरी केली, त्या सगळ्याचा परिणाम या जिल्ह्यात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने दिसतोय। त्यामुळे निश्चितपणानं ज्यावेळेला कालची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं अनेक आणि अनंत अडचणींमध्ये सुद्धा लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला, त्या पाठीमागे तुमची सर्वांची लोकांप्रती असणारी आपुलकी, आत्मीयता आणि त्यांच्यासाठी केलेलं काम सुद्धा निश्चितपणानं महत्त्वपूर्ण आहे। म्हणूनच या सगळ्या कामासाठी सुद्धा मी भविष्य काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो। खरं तर महेंद्र शेठ फारसे बोलत नाही, अतिशय नम्र पद्धतीनं सगळं काम चाललं असतंय, परंतु मगाशी उदय सामंत साहेब सांगत होते की नंतर मात्र पालकमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीने भांडत होते ते बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं कामासाठी चिकाटी करणारा, अतिशय नम्र असताना सुद्धा आक्रमक असणारा, परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये जी जबाबदारी जनतेवरनं आपल्यावर दिली ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी चिकाटीनं काम करणार अशा पद्धतीचं आमदार म्हणून आपली जी काय ओळख आहे, कार्यसम्राट आमदार म्हणून जी ओळख आहे, त्या सगळ्यासाठी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। खूप चांगल्या पद्धतीची इमारत आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं डिझाईन आपण बघितलं आणि या डिझाईनच्या बरोबर त्याच पद्धतीचं काम आता बांधकाम इंजिनियर असतील, मला वाटतं आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, तर त्यांनी आर्किटेक्चरने आणि आमच्या सीएसनी आणि डेपो डायरेक्टरनी सुद्धा काल विशेष नाव घेतलं पाहिजे। डेप्युटी डायरेक्टर, सिव्हिल सर्जन आणि आमच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, पीडब्ल्यूडीचे ह्या सगळ्याच्या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या इमारतीकडे लक्ष देऊन अतिशय चांगली जशी आम्हाला दाखवली तशीच इमारत झाली पाहिजे, त्याशिवाय पैसे आम्ही देणार नाही एवढं लक्षात ठेवून म्हणजे झालं। त्याला कारण असं आहे की इमारत सुद्धा जर सुंदर असली, देखणी असेल, अतिशय चांगल्या पद्धतीची प्रशस्त असेल तर साहजिकच पेशंटचं निम्म काम हे तिथला परिसर, तिथली इमारत, तिथली स्वच्छता
आणि मग तिथल्या सेवा या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पेशंट निम्मा दुरुस्त होतोय तो तिथंच होतोय आणि ही सेवा ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी आहे। ही सेवा ही इथल्या जनतेच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे। विचाराधीन आहे आणि तो लवकर सोडवायच्या प्रयत्नात आहे, तेच आम्ही सांगतोय। त्यांच्याकडनं आदेश आला का हा तिढा सुटला जाईल, काय काळजी करायचं कारण नाही आहे। अबू आझमींनी संभाजी महाराजांच्या बलिदानावर आक्षेप घेतलेला आहे, नुसतं निलंबनावर ते भागणार आहे का वेगळं कोणतं आंदोलन अगर कारवाईची मागणी असणार आहे? आज पहिली स्टेप उचललेली आहे। जो पहिला एक जोर का झटका विधिमंडळाने जो का त्यांना दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्याला आता अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर जे आम्ही आता विचारविनिमय करतोय की ह्याला इतर काही राज्यांमध्ये जसे त्यांचं आमदारकी पद रद्द केलं त्या धर्तीवरती करता येते काय ते आम्ही पाहतो। सर, महायुतीतले बडे नेते आहेत धनंजय मुंडे आणि राजीनामा घेण्याची नामुष्की सरकारवर आलेली आहे, काय सांगाल? अजित पवारांचा राजीनामा देखील विरोधकांकडून मागितला जातोय, काय आपली प्रतिक्रिया? तो त्यांच्या पक्षाचा पार्टीचा विषय आहे आणि अजितदादा बोलले होते नैतिकतेच्या ह्याच्यावरती ठरवावं, तसं त्यांनी नैतिकतेच्या जबाबदारीने तो राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे ते त्यांचा प्रश्न आहे। ओके, चला.